आणि यानंतर एक या क्षणाची मोठी बातमी। लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने मोठी खेळी खेळली आहे। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांनाही लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरवण्यासाठी काँग्रेसच्या हालचाली सुरू असल्याची माहिती मिळते आहे। अधिकचे अपडेट जाणून घेऊया। राजू सोनावणे आपल्या सोबत आहे। राजू, काय नेमकं कारण असेल की वडेट्टीवार आणि नाना पटोलेंसारखे दिग्गज नेते हे आता लोकसभेच्यासाठी काँग्रेसकडून रिंगणात उतरवण्याच्या हालचाली होत आहेत? अगदी पाहतो आपण लोकसभेसाठी भाजप असेल, काँग्रेस असेल किंवा कुठलाही पक्ष असेल त्यांच्यासाठी लोकसभा निवडणूक ही अतिशय महत्त्वाची आहे। त्यामुळे प्रत्येक पक्ष काही कारणामुळे आपला फोन हा कट झालेला आहे राजू सोबतचा। पण या क्षणाची ही महत्त्वाची आणि मोठी बातमी। लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून एक मोठी खेळी खेळली जाते। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांना लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरवण्यासाठी काँग्रेसच्या हालचाली सुरू असल्याचं समजतं आहे। त्यामुळे आता या सगळ्याबाबत खरं तर काँग्रेस कोर कमिटीची दिल्लीमध्ये बैठक होते। काही जागांवर चर्चा देखील झालेली आहे, काही नावांवर शिक्कामोर्तब देखील झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली होती। आणि याच आता पार्श्वभूमीवर आता नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार हे देखील लोकसभेच्या रिंगणामध्ये पाहायला मिळू शकतात। पुन्हा एकदा आपण राजूकडे जाऊयात। राजू, अगदी पाहतो आपण ज्या नावांवरती आज चर्चा झालेली आहे, जवळपास यांच्या नावावरती जे आहे ते शिक्कामोर्तब झालेलं पाहायला मिळते। यामध्ये काँग्रेसने मोठी खेळी खेळताना पाहायला मिळते। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि जे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आहे यांना सुद्धा लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरवण्याचा प्रयत्न जो आहे तो काँग्रेसचा आहे। त्यामुळे भंडारा गोंदियासाठी नाना पटोले यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर येते। चंद्रपूरसाठी विजय वडेट्टीवार असतील, अमरावतीसाठी बळवंत वानखेडे असतील, नागपूरमध्ये विकास ठाकरे, सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे, कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराज, पुण्यामध्ये रवींद्र धनगेकर, भिवंडीमध्ये दयानंद चोरगे, नंदुरबारमध्ये गोवाला पाडवी जे केसी पाडवींचे चिरंजीव आहेत, गडचिरोलीमध्ये नामदेव किरसान, नांदेडमध्ये वसंतराव चव्हाण असेल, लातूरमध्ये डॉक्टर कलगे आणि सांगलीमध्ये विशाल पाटील या 13 नावांची जी आहे जवळपास चर्चा होऊन आज शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर येते। खरं तर महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप करत असताना 2 जागांचा जो आहे तो तिढा होता। त्यामध्ये सांगलीच्या जागेवरती जे आहे ते ठाकरे गटाने दावा केलेला होता आणि दुसरं म्हणजे भिवंडीच्या जागेवरती राष्ट्रवादीने दावा केला होता। मात्र दोन्ही जागा ज्या आहे ते काँग्रेसकडे ठेवण्यामध्ये नेते आग्रही होते आणि आज तशा प्रकारची आजच्या बैठकीमध्ये चर्चा आणि निर्णय झाल्याची माहिती समोर येते। कदाचित आज उशिरापर्यंत किंवा उद्यापर्यंत जे आहे ही संपूर्णपणे यादी जी आहे ती बाहेर येईल। मात्र कुठेतरी आता पाहतो आपण की 13 जागांवरती जवळपास उमेदवारांची निश्चिती काँग्रेसकडून झाल्याचं पाहायला मिळतंय। मात्र आता महाविकास आघाडीमध्ये या संदर्भात काही चर्चा होते का, त्यांची भूमिका काय आहे, नाराजी आहे का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आताच्या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी आहे, कारण नाना पटोले जे प्रदेशाध्यक्ष आहेत ते सुद्धा या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि विरोधी पक्ष नेते म्हणजे खरं तर चंद्रपूरच्या जागेसाठी आपण पाहतो विजय वडेट्टीवार यांची मुलगी आणि प्रतिभा धानोरकर यांच्यामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती रस्सीखेच सुरू होती। मात्र कुठेतरी हायकमांडने जे आहे ते दोघांना बाजूला ठेवून विजय वडेट्टीवार यांना आदेश दिलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे ही 13 नावं जी आहेत ती सध्या आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे आता काय अंतिम निर्णय होतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। राजू, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा भंडारा गोंदियातून नाना पटोले आणि चंद्रपूरमधून विजय वडेट्टीवार हे रिंगणामध्ये दिसू शकतात, तर पुण्यातून रवींद्र धंगेकर, सोलापूरमधून प्रणिती शिंदे, नागपूरमधून विकास ठाकरे, तर कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपती आणि अमरावतीतून बळवंत वानखेडे यांची नावं सध्या आघाडीवर आहेत। तर भिवंडीमधून दयानंद चोरगे, नंदुरबारमधून गोवाल पाडवी, गडचिरोलीतून नामदेव किरसान ही नावं सध्या अंतिम समजली जात आहेत। तर नांदेडमधून वसंतराव चव्हाण, लातूरमधून डॉक्टर कलगे आणि सांगलीतून विशाल पाटील ही जवळपास काँग्रेसची नावं निश्चित असल्याचं समजलं जात आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।